गण गण गणात बोते. नमस्कार, राघव पवारच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आम्ही शेगावला गेलो, त्याचाच एक छोटासा व्हिडिओ. शेगाव ट्रस्टकडून भक्तनिवास बनवलेले आहे. भक्तनिवास, विसावा भक्तनिवास आणि आनंद विहार. रेल्वे स्टेशनपासून मंदिराकडे व भक्तनिवास येथे जाण्यासाठी मोफत 24 तास बस सेवा उपलब्ध आहे. भक्तनिवासमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असल्यामुळे भक्तनिवास हे नेहमी फुल असतात. त्याचाच एक अनुभव आम्हाला आला. त्यामुळे रूम आम्हाला थोडे लेट भेटले. भक्तनिवासमध्ये ब्रेकफास्ट आणि जेवणाची सोय उपलब्ध आहे. ब्रेकफास्टमध्ये पोहा, उपमा, इडली असे 7 ते 20 रुपयापर्यंत मिळतात. थाली ही 50 रुपयाला मिळते. थोड्या विश्रांतीनंतर दुपारचे आता 4:30 वाजले. त्यामुळे आम्ही चहा पिऊन महाराजांच्या दर्शनासाठी निघालो. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थानांपैकी एक असे शेगाव आहे. शेगावला विदर्भाचे पंढरपूर मानले जाते. महाराजांची समाधी ही गुहेत आहे. माघ वैद्य 60 शके 23 फेब्रुवारी 1878 या दिवशी गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या प्रथम दृष्टीत पडले. त्यावेळी ते देवीदास पातुरकर यांच्या मठाबाहेर उष्टे पत्रावळीतील शीते उचलून खात होते. महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग आत्मज्ञान प्राप्त करून देतात हे सांगितले. भक्तांची संकटे दूर करून त्यांना परमेश्वराचे दर्शन घडवून आणून दिले असे शेकडो उदाहरणे त्यांच्या ग्रंथामध्ये आहे. संस्थेचा आधारस्तंभ म्हणजे मंदिरात सेवा देणारे सेवेकरी. त्यांचे भाविकांशी वर्तन हे अतिशय सेवाधारी, सभ्य आणि आदरणीय आहे. भक्तांसाठी शेगाव मंदिराचे विशेष महत्त्व आहे. तरी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आपल्याला गजानन महाराजांचे मंदिर दिसते. महाराष्ट्रातील देवस्थान शिस्तबद्ध आणि स्वच्छ राहू शकतात हे सिद्ध करून देणारी व्यवस्था म्हणजे संत गजानन महाराज संस्थान. आमचे दर्शन झाल्यानंतर थोड्या वेळाने येथे पाऊस चालू झाला. त्यामुळे आम्हाला मंदिराच्या परिसरात जास्तीत जास्त थांबता आले. मंदिराच्या परिसरात वर्षभर भजन आणि प्रवचन असतात.
महाराजांच्या मंदिरात महाप्रसादाची व्यवस्था आहे. आम्ही या महाप्रसादाचा लाभ घेतला.